आणि या रस्त्याच्या संदर्भात नक्की हा रस्ता कशा प्रकारे दुरुस्त होणार आहे, रस्त्याची कशा प्रकारे निर्मिती होणार आहे या संदर्भात चर्चा आपण या चर्चासत्रामध्ये करणार आहोत. दीपेश, काय वाटते कशा प्रकारे या रस्त्याची पुढे काम सुरू राहणार आहे? नक्कीच का जो निधी मंजूर झालेला आहे त्या निधी मंजूर झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली, परंतु ही सुरुवात अजूनपर्यंत पूर्णपणे तयार झालेली नाहीये. फक्त कुठेतरी लोक शांत झाली पाहिजेत, लोकांना एक कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून या कामाला सुरुवात, म्हणजे तसं बघायला गेलं तर कामाला सुरुवात केली असं म्हणता सुद्धा येणार नाही, कारण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम चालू केलेलं नाही. फक्त रस्त्याची एक बाजू अखंडपणे अंबाडीपासून म्हणजे भिवंडी ते मनोर हा जरी रस्ता असला तरी त्याच्यामध्ये सब ठेकेदार आहेत. मुळात त्यांनी जी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर ही जी कंपनी आहे ही सगळ्यात मोठी कंपनी आणि मोठं टेंडर त्यांचं आहे, परंतु त्यांनी काही सब ठेकेदार दिलेले आहेत आणि मूळचं काम या कंपनीने आपल्याकडे अंबाडीपासून ते वाड्यापर्यंत घेतलेला आहे आणि एक लेन जी आहे, एक पट्टी जी आहे ती पहिल्यांदा पूर्ण करणार असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. परंतु यामध्ये काम चालू करण्याच्या आधी त्यांनी खोदकाम सुरू केलं, परंतु कुठल्याही काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं RMC प्लांट अजूनपर्यंत तयार झालेलं नाही. आणि काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की ते ज्या ठिकाणी पार्टनर होते, जे त्यांना माल लागणार आहे हा रस्ता बनवण्यासाठी, त्या पार्टनर असलेल्या क्रेशरला काही दिवसांपूर्वीच सील लागलेला आहे, म्हणजे तिथून सुद्धा त्यांचं काम ठप्प झालेलं आहे. आणि मुळात हा आता पुढचा टप्पा यांचा कामाचा कसा असणार आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आणि जनतेमध्ये आता पुन्हा एकदा चीड निर्माण व्हायला लागलेली आहे. कारण आपण बघतो की गेल्या एका महिन्यापासून या रस्त्याचं एका साईडचं खोदकाम पूर्णपणे झालेलं आहे आणि नागरिकांना या पूर्णपणे याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, कारण या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गेल्या महिन्याभरापासून प्रवास नकार एक बाजूची पूर्ण लेन बंद असल्यामुळे एका साईडला नागरिकांची प्रवास वाहतूक चालू आहे आणि जी एक साईड चालू आहे त्या सुद्धा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करताना अतिशय हालापेष्ट सहन करावा लागत आहे. एक तर रस्त्यावर मोठ्याप्रमाणे खड्डे पडलेले आहेत आणि त्याचप्रमाणे धुळीचं मोठं साम्राज्य निर्माण झाले, त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याच्या समस्येला सुद्धा सामोरं जावं लागत आहे. त्याबद्दल काय सांग? मुळात ऍक्च्युली जेव्हा यांना रस्त्याचं काम करायला दिलेलं आहे, एक लेन जेव्हा त्यांनी चालू केलेली आहे म्हणजे खोदकाम चालू केलेलं आहे, तर पूर्वी त्यांना जी दुसरी लेन आहे ती दुसरी लेन पूर्ण डांबरीकरण करणं किंवा दुरुस्ती करणं किंवा जे खड्डे पडलेले आहेत जिथे अपघात होण्याची शक्यता आहे ते खड्डे पूर्णतः भराव करायला सांगितलेलं आहे. परंतु कुठल्याही प्रकारचं डांबरीकरण न करता किंवा भराव, आता काही ठिकाणी त्यांनी भराव केलेला आहे परंतु तो भराव असं सांगता येणार नाही, कुठून तरी ती माती आणलेली आहे. आता त्यांच्या हिशोबानुसार ते सांगतायत की हा JSB आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं ते JSB असं वाटत नाही, पूर्णतः ती धूळ आहे. आणि जर तुम्ही रात्रीच्या वेळेत जर का प्रवास करायला लागला तर समोरचा रस्ता सुद्धा दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशातच अपघात होण्याची शक्यता भरपूर आहे, भरपूर अपघात होतात सुद्धा. परंतु दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर हा भिवंडी मनोर जो रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या गाड्या अवजड वाहनं ये जा करत असतात आणि एखादी गाडी जर रस्त्यावर बंद पडली तर तिथे अर्धा एक तास थांबावं लागतं, कुठून तरी रस्ता काढावा लागतो आणि मग बाजूने जावं लागतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याबरोबर त्याच्यानंतर त्यांना दुसरा एक ऑप्शन दिला होता की तुम्ही किमान त्या रस्त्याला धूळ उडू नये, कारण श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढं सततची धूळ खाऊन, म्हणून रस्त्याला किमान पाणी मारण्यासाठी सुद्धा त्यांना एक ऑप्शन दिला, पण तेही कुठेतरी काम होताना दिसत नाही. म्हणजे एवढा हलगर्जीपणा या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. कारण नागरिकांच्या मनात एकच प्रश्न सुरू झाला आहे की महाराष्ट्र अनेक वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न, म्हणजे ह्या रस्त्यावर अनेक वर्षापासून आंदोलन झालेत की रस्ता कुठेतरी दर्जेदार, रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं, कुठेतरी या रस्त्यासाठी कुठेतरी एक कायमस्वरूपी पर्यायी मार्ग निघावा, यासाठी आताच काही ही रस्त्याच्या वर्क ऑर्डर निघाली, 800 कोटीचं टेंडर सुद्धा निघालं, रस्त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली. परंतु नागरिकांच्या मनात अजून सुद्धा भीती आहे की रस्त्याचं काम दर्जेदार होणार का आणि लवकरात लवकर नागरिकांना चांगल्या दर्जाच्या रस्त्यावर लोकांना प्रवास करायला मिळेल का, या सुद्धा मोठी शंका निर्माण होत आहे. अगदीच, कारण आपण काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांचे जे ठेकेदार आहेत ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे, ज्या वेळेमध्ये त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, काही मुद्दे त्यांच्या समोर मांडले गेले, त्यावेळेमध्ये त्यांची उत्तरं तशीच होती की पुरुष हा एक गर्दीचं बाजारपेठ आहे, ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही रस्ता रुंदीकरण किती करणार आहात किंवा जे अतिक्रमण त्या रस्त्यावर आहेत ते हटवणार आहात का, उठवणार आहात का. त्यावेळेस सुद्धा त्यांचं उडवाउडीचीच उत्तर होती, आपण ऐकले असतील ती, की जर नागरिकांनी सहकार्य केलं किंवा आम्हाला सोपं असेल तरच आम्ही तिथला रस्ता बनवणार, जर तिथे अडवणूक झाली किंवा तिथे आम्हाला अडचण आली तर तो आम्ही रस्ता बनवणार नाही.
किंवा काही ठिकाणी असे ठिकाणं आहेत की जिथे पाणी येऊन तुंबतं आणि तो रस्ता खराब होतो किंवा फुटला जातो किंवा अडचण निर्माण होते, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना प्रश्न करण्यात आला की अशा ठिकाणी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात, तर त्याची सुद्धा उपाययोजना त्यांच्याकडे कुठली त्यांनी बोलून दाखवली नाही. तेच अनेक ठिकाणी बघितलं की याच महामार्गावर भिवंडी वाडा मनोर महामार्गावर अनेक ठिकाणी वन विभागाचे जागे सुद्धा मोठ्याप्रमाणे अरुंद आहेत आणि अशा अरुंद रस्त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव सुद्धा गमावा लागला आहे. काही कारखाने ज्या असतील किंवा काही दुकानदार असतील त्यांनी सुद्धा काही ठिकाणी अरुंद रस्ता आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत आणि अपघाताला जबाबदार कोण असेल तरी पीडब्ल्यूडी विभाग, कारण त्यांनी आतापर्यंत अतिक्रमण का हटवली नाही, वन विभागाची परमिशन घेऊन आतापर्यंत त्यांनी का रस्ता रुंदीकरणासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली, हा मोठा संशोधनाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर आता जी इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, हे सुद्धा ही कंपनी सुद्धा या परमिशन घेऊन रस्ता पूर्णपणे रुंदीकरण करणार का काय आहे त्याच मार्गाने परत करणार, हा सुद्धा नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित नक्कीच. कारण काम चालू केलेलं आहे, परंतु ह्या कामाची निविदा काय आहे, काम कशा प्रकारे होणार आहे ह्याची कुठल्याच प्रकारची त्यांनी माहिती अजूनपर्यंत दाखवलेली नाही किंवा कोणाच्या निदर्शनास आणून दिलेली नाही किंवा त्यांचे फलक त्या प्रकारचे लावलेले नाही. रस्ता खोदलेला आहे, तिथे ज्याला दिशादर्शक आपण म्हणतोय, दिशा दर्शवणारे जे काही फलक असायला पाहिजे ते सुद्धा फलक नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारची माहिती सर्वसामान्य जनतेला किंवा तिथले रोजचे जे ये जा करणारे वाहक आहेत त्या वाहन चालकांना किंवा वाहकांना सुद्धा माहिती नसते, दिली जात नाही. म्हणून जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की हे फक्त खोदकाम करणार आणि त्याची क्वालिटी किंवा ते किती दिवसांपर्यंत बनवणार आणि मग पुन्हा जे काही 7-8 वर्ष आपण भोगलेलं आहे ते पुन्हा आपल्या वाटायला येणार का, ही भीती प्रत्येक इथल्या नागरिकाला लागून राहिलेली आहे. हे नक्कीच नागरिकांना असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची मोठी दमछाक होते. आताच मागील कालखंडामध्ये इलेक्शनच्या म्हणजे या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागला, कारण कुठलाही इलेक्शन असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं ठोस काम या रस्त्यावर केलं नव्हतं, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः खड्ड्यामधून प्रवास करायला लागला होता. आणि आता हा जानेवारी महिना आहे, त्यानंतर आणखीन 5-6 महिने पुन्हा पावसाला चालू होईल, त्यामुळे येत्या 5-6 महिन्यामध्ये किती प्रमाणे या रस्त्याचे काम होईल आणि नागरिकांना चांगला दर्जेचा रस्ता मिळेल ही मोठी शासनकार, कारण वर्क ऑर्डर मध्ये तर 2-2.5 वर्षाचा कालावधी त्यांना रस्त्याच्या कामासाठी दिलेला आहे, त्यामुळे नागरिकांना परत आपला त्रास सहन करावा लागणार आहे काय, ही मोठी आता शंका निर्माण झाली आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा येतो की रस्त्याचं काम चालू होण्याच्या आधी रस्त्यावर आमदार स्वतः उतरले होते, स्थानिक खासदार सुद्धा या ठिकाणी उतरले होते. आता काम चालू होऊन मला वाटतं जवळपास 6 महिने झालेले आहेत, परंतु कामाला अजूनपर्यंत कुठेही चालना दिसत नाहीये, फक्त कुठेतरी खोदाचं काम चालू केलेलं आहे, म्हणजे कुठेतरी एक अर्धवट काम करण्याची प्रक्रिया आहे. मग या वेळेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असतील किंवा खासदार असतील हे कुठे पुढाकार घेताना दिसत नाहीत किंवा विविध सत्ताधारी पक्षांचे किंवा विरोधी पक्षातील सुद्धा कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी आता जर आपण बघितलं सोशल मीडियावर काही पक्षांच्या आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिरंगाई आणि निकृष्ट दर्जाचं काम म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे. आता कितपत त्याचा फायदा या रस्त्यासाठी होणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल. नक्कीच या रस्त्याच्या दुरावस्थेत अनेक वर्षापासून येथील नागरिकांनी हाल अपेष्टा सहन केलेला आहे आणि प्रत्येकाने आता आवाज या रस्त्याच्या संदर्भात रस्त्याची क्वालिटी कशी होणार आहे, रस्ता कशा प्रकारे रस्त्याची काम होणार यासाठी प्रत्येकाने आता आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे, असं एकंदरीत चित्र आता निर्माण व्हायला तयार. कारण आपण बघितलंच की आता अनेक सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांनी आता या रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी प्रशासनाला पत्र दिले आहेत की लवकरात लवकर या रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी आपण कार्यवाही करा आणि नागरिकांना आतापर्यंत त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांची धूळ खावी लागत आहे, यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावा आणि लवकरात लवकर तातडीने चांगल्या दर्जाचं काम या रस्त्याच्या वर केलं पाहिजे अशी मागणी आता त्यांनी करायला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक विभागाचे जे अधिकारी आहेत हे जे नियमानुसार दिलेलं आहे, एका बाजूचा जो रस्ता आता जाण्या येण्यासाठी जो शिल्लक आहे किंवा ठेवलेला आहे त्याच्यावर डांबरीकरण करणार का, खड्डे भरणार का किंवा पाणी मारणार का, हा मुळात सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ज्या कंपनीवर या ठेकेदारांवर अंकुश ठेवून हे काम करून घेणार का, हा सर्वात मोठा प्रश्न या अधिकाऱ्यांच्या समोर आता आहे आणि ते काम करून घेणार आहेत का. मला प्रश्न आणखीन असा आहे की ह्या रस्त्याचे काम नक्की कशा प्रकारे होणार आहे याच्यात सुद्धा नागरिकांच्या मनात शंका आहे की कशा प्रकारे रस्त्याचे काम, कारण मुळात या रस्त्या संदर्भात कुठलीही जी माहिती आहे ती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
त्यात संदर्भात काय वाटतं? जनतेला मुळात जसं कुठल्याही प्रकारचं जेव्हा एखादं काम केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी त्याचं फलक लावलं जातं की हे काम कशा पद्धतीने होणार आहे, त्याची लेंथ किती आहे, लांबी किती आहे, रुंदीकरण किती आहे, त्यामध्ये असलेली जी साईड गटार असेल किंवा साईड रस्ता असेल हा कशा प्रकारचा आहे, ही कुठल्याही प्रकारची माहिती आतापर्यंत या ठेकेदारांनी किंवा या कंपनीने जनतेला किंवा इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा या कुठल्याही प्रकारची माहिती नाही. तर हे कधी देणार हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे, कारण ही सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. आणि त्याचबरोबर नागरिकांच्या मनात आणखीन एक प्रश्न असा निर्माण आहे दिपेश की मागील जो या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हा रस्ता बनवला त्यावेळी त्यांनी मोठी चूक केली होती की इथले मोठ्या प्रमाणात पोट ठेकेदार दिले होते आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून या रस्त्याची त्यांनी निर्मिती केली होती आणि ती चूक त्यांना भोगावी लागली की या रस्त्याचा दर्जा टिकवला नाही. आणि ही चूक कुठेतरी ईगल कंपनी करते का असं पाहायला मिळतंय, कारण या रस्त्यावर आपण बघतोय की ईगल कंपनीच्या व्यतिरिक्त अनेक ठेकेदार सुद्धा या रस्त्यावर काम करायला ठेकेदारांचं काम चालू आहे अशी माहिती मिळते आणि प्रत्यक्षात इतर कंपन्यांचं काम चालू झालेलं दिसते सुद्धा. त्यामुळं या रस्त्याचा दर्जा टिकणार का हा मोठा प्रश्न आहे. मुळात जयेश या रस्त्यासाठी 20 ते 30 वर्षांचा कालावधी आहे आणि त्याचं जे मेंटेनन्स आहे या रस्त्याचं हे जे बनणार आहे त्याचं मेंटेनन्स या कंपनीकडे 10 वर्षांचं आहे. मग आता हे 10 वर्ष मेंटेनन्स करण्याकरता त्यांना नक्कीच या रस्त्याचं काम चांगल्या प्रतीचं करणं गरजेचं आहे. त्यात जर त्यांनी सब ठेकेदार जर का दिलेच तर त्या सब ठेकेदारांचं कमिशननुसार ते काम करत नाही हे आपण मागील सुप्रीम कंपनीच्या अनुभवावरून आपण पाहिलेलं आहे. आणि पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये आणि म्हणून तेवढ्या चांगल्या प्रतीचं काम या कंपनीने या ईगल कंपनी असेल किंवा इतर जे 2 ठेकेदार आहेत त्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं नक्कीच आहे. नाहीतर मग पुन्हा जशी सुप्रीम कंपनीची परिस्थिती होती तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शासन मग ते महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे एवढा निधी देतोय मग तो निधी असा विनाकारण वाया जातोय असं आपल्याला नक्कीच याच्या पुढे म्हणावं लागेल. नक्कीच सर्वसामान्यांची एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम दर्जेदार करा. आणि त्याचबरोबर जे आता एका बाजूला खोदकाम झालेलं आहे आणि एका बाजूला जे रस्ता ओपन आहे त्या खुल्या रस्त्यावर त्यांनी डांबरीकरण करून रस्ता आणि नागरिकांना येण्या जाण्याचा हे रस्ता सुशिस्तीत करावा जेणेकरून नागरिकांना या रस्त्यावर जाण्यासाठी त्रास होणार नाही, नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागणार नाही अशी एकच मागणी आता नागरिकांकडून होत आहे. नुकताच आम्ही या विशेष चर्चासत्रामध्ये इथेच थांबतो. पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.